आता आपण बघूयात गणेशोत्सवाबद्दलच्या टॉप 9 बातम्या। केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पुण्यात गणपती बाप्पाच्या मिरवणुकीत ध्वज नाचवला। मंडळाचा कार्यकर्ता म्हणून मोहोळ यांचा निवडणुकीत सहभाग, मिरवणुकीत सहभाग, ढोल ताशाच्या गजरात ध्वज नाचवत जुन्या आठवणींना त्यांनी या मिरवणुकीच्या माध्यमातून दिला उजाळा। पुण्यातील शिवाजी रस्त्यावर सामूहिक अथर्व शीर्ष पठण, 31,000 महिलांच्या स्वरानं परिसर निनादला। धाराशिव जिल्ह्यात 1400 सार्वजनिक गणेश मंडळांनी केली बाप्पाची प्रतिष्ठापना, तर शहरात 30,000 घरांमध्ये गणराया विराजमान। जळगावच्या धरणगावातील खत्री गल्लीच्या राजाचं यंदा 60वं वर्ष, ढोल लेझिमच्या पथकात गणरायाचं आगमन, मंडळातील सदस्यांकडून गणरायाचं जल्लोषात स्वागत। ठाणे ग्रामीणचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दयानंद सोरगेंच्या निवासस्थानी गणपती बाप्पा विराजमान। सांगलीच्या जत तालुक्यात एक गाव एक गणपती उपक्रम, 14 वर्षांपासून तालुक्यात उपक्रम सुरू। जळगावच्या 40गावमध्ये गणेशोत्सवानिमित्त अयोध्येतील राम मंदिराचा देखावा, 6000 थर्माकोलपासून अयोध्यामधील मंदिराची प्रतिकृती। ऋषी पंचमीनिमित्त तीर्थस्नानासाठी तापी तीरावर महिलांची अलोट गर्दी, जळगाव जिल्ह्यासह ग्रामीण भागातून मोठ्या संख्येनं महिला तापी तीरावर। विदर्भातील काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या भंडाऱ्यातील पवनी नगरीत भाविकांची गर्दी, वैजेश्वर नदीघाटावर स्नान करण्यासाठी महिलांची गर्दी, धार्मिक विधी, पूजा आणि जलाभिषेक।